रामकृष्ण हरी माऊली. आपला आजचा कितवा दिवस माऊली? आजचं आपलं जसं आपलं जो सप्ताह चालू झालेला आहे बर त्या दिवसाचा पहिल्या दिवसापासून आम्ही इथेच आहे. बर माऊली आपलं वय काय? आता 43 वय महाराज. बर ह्या 43 वर्षामध्ये आपल्या आयुष्यामध्ये असा सोहळा आपण कधी अनुभवला का? नाही आता भूतो ना भविष्यती असा हो. सोहळा आम्ही पाहायला आम्हाला भेटलाय. हो. जसं आपलं पंढरपूर भरतंय हो. आषाढी वारीला हो. तसं पंढरपुरासारखं हे आज लातूर जिल्ह्यामध्ये हा. जो सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह झाला हो चालू माऊली हो. एक नंबर म्हणजे असं नाही का हा. अन्नदान सोहळ्याचा म्हणजे विषय हो. एक नंबर आहे म्हणजे नाही का हो. अन्नदान सोहळा किती घ्या हा. जसं आता पंढरपूरमध्ये गंधाला जातो हा. तसं तुम्हाला गंधाला माऊलीने तुम्हाला हो. तसं आम्ही गंधाचे साचे विकण्याचं काम करतो. बर. पण म्हणजे कसं आहे परमार्थ कसा पण व्हा. आता भाविक एवढे छान आहेत ना बऱ्यापैकी लोक येत आहेत आणि देवाचा आनंद म्हणजे जसं दर्शन घेणे दर्शन घेतल्यानंतर गंध लावणे भोजन जे असेल त्याच्यामध्ये त्यांनी सर्व भाविक असा आनंद स्वतः प्राप्त करून घेत आहेत महाराज. आणि हा सोहळा ज्यांनी घडवून आला ते म्हणजे आपले माऊली करणारे तुम्ही आम्ही हो. कसा घडवला कसा करून आला याचा आपण म्हणजे अंदाजी लावू शकत नाही. नाही लावू शकत. एवढा सुंदर सोहळा हो. या ठिकाणी संपन्न होतोय हो. आणि त्याचे साक्षीदार तुम्ही आणि आम्ही आहात. हा सोहळा तुम्हाला अनुभवला आणि आनंद वाटला त्याबद्दल सर्वांचं आभार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण धन्यवाद. रामकृष्ण हरी. माऊली राम राम. राम राम रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आपलं वय काय माऊली? 70 वर्ष. माऊली आपलं वय? पण आजपर्यंतच्या तुमच्या इतिहासामध्ये असा सोहळा आपण कधी पाहिला का? नाही या जिल्ह्यात नाही. नाही ना. म्हणजे तुम्ही या सोहळ्यासाठी संपूर्ण म्हणजे समाधानी आहात? समाधानी. आता हे ज्यांनी संयोजन केलं ज्या लोकांनी सहकार्य केले हा ह्या लोकांना आपण काय सांगणार? तर का आनंदच आनंद माऊली. हा म्हणजे माऊलीचा आपण आनंद. अगदी मनापासून आपण समाधानी आहात. हा रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. आपलं वय काय आजी? 50 वर्ष. 50 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण हा सोहळा कधी आजपर्यंत अनुभवला का? त्या सोहळ्याविषयी आपल्याला काय म्हणायचं? म्हणजे तुम्हाला हा सोहळा कसा वाटला? आई पुढे या, आई. म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आपण असा कधी सोहळा पाहिला? हा सोहळा कुणी केला तर माऊलीने केला. त्याचे साक्षीदार तुम्ही आणि आम्ही आहात. आणि एवढा मोठा सोहळा आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये होतोय हे तुमचं आमचं भाग्य आहे. तुम्हाला ह्या सोहळ्याविषयी तुम्हाला वैयक्तिक काय म्हणायचं? आम्हाला म्हणायचा आनंद झाला. ज्ञानेश्वर भाऊंनी आनंद केला. दर्शन झालं. दर्शन झालं. दर्शन घेतलं. आनंद आला. तुकाराम महाराजांचं, ज्ञानेश्वराचं म्हणजे हा सोहळा बघून तुम्ही सर्वजण समाधानी आहात? म्हणजे आमच्या मनात वाटलं नव्हतं की असं होईल इथं. आणि भेटलं बी आम्हाला दर्शन वाटलं नाही. दर्शन बी भेटलं आम्हाला. सगळा आनंद झाला. सगळं समाधान आमची झालं. माऊलीने इच्छा पूर्ण केली. इच्छा पूर्ण केली. येणं होत नव्हतं आम्हाला पण माऊली इथं आले आम्हाला दर्शन केलं. तिथं काय जाऊन घेणं होत नव्हतं. इथंच घेतलं. इच्छा पूर्ण. म्हणजे आपण ह्या सोहळ्याविषयी संपूर्ण समाधानी आहात. हा, समाधानी आहोत. असं आम्हाला कधीच मिळत नव्हतं पण मिळलं आणि आमच्या पूर्ण नशिबाने. संतांचे पूर्ण पादुका ह्या आपल्या भूमीमध्ये येणं म्हणजे आपलं भाग्य आहे. असं आणि स्वप्नात बी वाटलं नाही की हो. असं इथं होईल. हो, हो. पण चांगलं ठीक. आज आपण किती दिवस झाले या ठिकाणी आहात? आता काय येणं जाणं चालू आहे. तर ठीक आहे म्हणजे पण रोज येता. हा. ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद आई. रामकृष्ण राम. आपण कुठून आले माऊली? मी तालुका रेणापूर खानापूर आलो. बर. हो आपला हा आजचा कितवा दिवस? आता ही 8वा दिवस. तुमचा 8वा दिवस. दर्शन झालं? दर्शन दररोज होते दर्शन. तुम्हाला ह्या सोहळ्याविषयी काय म्हणायचं? सोहळा म्हणजे असा होणारही नाही पुढे इथं जातो. तुम्ही असं- वारकरी दिसताय. वारकरी त्याच्या अगोदर असा सोहळा तुम्ही कधी अनुभवला का? एवढा मोठा नाही. असे सोहळे मी हमेशा साखरवाडी आमच्याकडे आहे, हो. खरोळा हो. आहे, दर्जी बोरगाव आहे, हो. पंढरपूर आळंदी ही तर काय क्षेत्र आहे. हो. अशी मी हमेशा सोहळ्यात असतो. हो. माझा मुलगा मोठा कीर्तनकार आहे, बर बर. प्रशांत महाराज खानापूर. हो. मी संगीत मास्तर आहे. बर हीच काम करतो ते. बर. मी 8 दिवस आहे त्या परिस्थितीत राहतो इथे सुद्धा. चांगली व्यवस्था बघत नाही. हीच खरी मात्र साधू संतांच्या भेटी होत्या. ठीक आहे. तुम्ही वारकरी आहात. हो. साधू संतांच्या सान्निध्यात आहेत. हो. पण एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही आजपर्यंत कधी अनुभवला नाही. माऊलींचं साक्षात या ठिकाणी आगमन होणं, हो, हो. सर्व माऊलींचं सर्व पादुकांचं या ठिकाणी येणं, हेलिकॉप्टर मधून येणं आणि सर्वात महत्वाचं अन्नदानाचा जो हा म्हणजे अन्नदानाचा जो मोठा मंडप, त्या ठिकाणी वारकऱ्यांची गर्दी, भाविकांची गर्दी, हा एवढा मोठा सोहळा आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये होणं म्हणजे आपलं भाग्य असं मला वाटतंय. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आता लातूर म्हणजे जसं आळंदी, देहू असं तसं क्षेत्र लातूर होण्याची वाटेवर आहे आता मला.
आता इथं मंदिर वगैरे झालं समजा लातूरचं तुकाराम महाराज तिकडे देहू सोडल्यावर लातूरला लोक असं आनंद आहे. आणि हा प्रगती कोणाला तर दुर्बुद्धी आता इथं जे भाविक आलेत होय. किंवा जे काही आले नाहीत त्या भाविकांना आपण काय संदेश द्याल आमच्या आता त्याला संदेश म्हणजे त्यांचंच काहीतरी पाप म्हणायचं नाही येण्यात. तुकारामाने पापे येते हिताच्या रुपये असं असं. आता गवंडीचं सगळ्यांनी पेटविलेले आम्ही सगळ्यांनी प्रचार आलेत, केला. बरेच आलेत. आलेत. आता काही नाही आले तर काही जण वैयक्तिक आश्चर्य आले नसतील पण ह्या लोकांनी किंवा राहिलेल्या लोकांनी आपला हा जो म्हणजे मोठा वारसा आहे वारकरी वारसा पुढे नेण्यासाठी आणि काय करायला पाहिजे असं आपल्याला वाटतं. नाही ही आता चालणारच आता. याला कसं असं आहे कुठला तरी पूर्व पुण्याचा जर खेळा उचमळा हो हो तर आपली चालना परमेश्वराचे आशीर्वाद झाले होऊ शकते. नक्कीच माऊलीचे आशीर्वाद आपल्या पाठीचे आहेत. म्हणजे आहेत म्हणूनच झाले सहजासहजी होत नसतात. ह्याच्यावर मोठे शहर आहेत हो आहेत ना. तर काय मुंबई लातूर म्हणजे हा, तरुण पिढीला आपण काय तरुण संदेश पिढीला द्याल? आता माऊलीच उठल्यात म्हणा ना. माऊलीच्याच मनात आलेला आहे आता. हो. तरुण पिढी खडी करायची आता. हो. हा तरुण पिढीसाठी माऊलीने हा अवतार घेऊन इथं आले. आपल्या लातूरमध्ये इथं आले. आपल्याला तर माहिती. हा. हे बिदरून आले आता आता आमच्या हे शिष्यमंडळ माऊली बरं, इथं बरं. आले. तिथं सुद्धा घ्या. ताई कसं वाटलं आपल्याला हा कार्यक्रम? वाटलं सांगायचं सांगायचं. छान वाटला. सांग काय नाही पुढे येऊन सांग. येईल तिला. दोन गोष्टी सांगायच्या ना पुढे. आपल्याला कसं वाटलं सांगायचं आम्हाला. एवढं वारकरी एका जागी जमणं रोजच्या रोज एवढं मोठं कीर्तन सेवा असेल सोहळा होणं. भोजन व्यवस्था असेल महाप्रसाद असेल या ठिकाणी एवढं शांततेत होणं एवढं सोपं नाही पण ते झालं ते माऊलींच्या आशीर्वादाने झालं. पण याविषयी आपण काय म्हणतात तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला? आता कसं नाही, एवढं भव्य दिव्य कधी बी बघितलं नाही. छान वाटलं. छान वाट समाधानी आहात. आणि बिदरून आले आपण बिदरून आला हा. लातूर जिल्ह्याच्या वतीने आपले आम्ही स्वागत करतो. हो हो आणि आजचे महाराज मी माझे जावायचे भाऊ बर 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 त्यांनी सुद्धा मला मोठे वर्षाला आले ते म्हणजे गुरुजीचा असं आनंद आहे. माऊलीच्या आशीर्वाद आपले खूप चांगला आहे. सगळ्या गोष्टी असंच राहू द्या. आपले माऊली त्यांचीच आपल्यावर सावली. आहे, आहे. धन्यवाद सर्वांचा आभार आहे. राम आज कितवा दिवस आहे आपला? आज आम्ही उशिरा चाललोय. बर 5वा दिवस आहे. पादुकाचं दर्शन झालं, हो दर्शन वगैरे झालं. प्रसाद घेतला. प्रसाद घेतला माऊलीचा. हा मोठा सोहळा पाहून आपल्याला काय वाटतंय? फार आनंद वाटतोय. लातूर हे भाग्यवान आहे. या लातूर नगरीत पहिलाच कार्यक्रम बघतोय मी. महाराष्ट्रात पहिल्यांदा बघितलोय. होय. आळंदीच्या मागे ही दुसरी आळंदी झाली. असला एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम मी बघायलाच नाही. माऊली, मला आपलं 60 नाव वर्ष काय? झाले. आपलं नाव काय? माझं नाव आहे दिलीप माधवराव आलट पाटील. हे 60 वर्षाच्या आपल्या कालखंडामध्ये हा. हा पहिला सोहळा आपण अनुभवला. पहिला सोहळा म्हणजे पुण्यात जे होतो आळंदीला हा. त्याच्यानंतरचा हा पहिला सोहळा एवढा दिव्य भव्य आणि मोठा आणि शिस्त आणि वारकऱ्यांचं फार इथं शिस्तबद्ध कार्यक्रम चालू आहे. आणि ज्या सर्व वारकरी बांधवांनी हा. ज्यांनी सेवा दिली हा. ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली याविषयी त्यांना आपण काय सांगाल? नाही त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे. खरंच या परिसरातली पूर्ण तरुण तडफदार मंडळी जी आहे ना सर्व कामाला लागलेली. त्यांना काय ज्ञानेश्वर माऊलीची कृपा झाली की कुठलाही त्रास नाही, कुठली अडचण नाही, कुठलं कमी नाही आहे. पाणी जेवण सगळ्या गोष्टीचा इतका आनंद आहे. मी तर म्हणतो लातूर हे भाग्यवान आहे. कारण हे पहिला कार्यक्रम 60 वर्षात. मी दरवर्षी जातोय. माझी मुलं पुण्याला वगैरे असतात. मी जातोय. आता वारकरी टाळकरी जेवढे भाग्यवान आहेत किंवा ज्यांनी इथं सेवा कंपल्सरी ज्यांनी गेले 2-4 महिन्यापासून जे झटतात त्यांच्या हा कष्टाला खरा आज फळ मिळाला. खरे धन्यवाद आपण त्यांना दिलं देणं पाहिजे. गरजेचं आहे. फार हे 1 वर्षापासून काम चालू आहे. मग एवढं मेहनत घेऊन केलेलं आहे, जे उभा केलेलं आहे ना हे खरंच त्यांचं श्रेय. त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे. आणि ज्यांनी या कार्यक्रम व्यवस्थित व्हावा त्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले त्यांना नक्कीच माऊली यश देवो. बिलकुल माऊलीचा आशीर्वाद राहील. अजिबात त्यांच्या संसारात त्यांच्या मुलाबाळाला बिलकुल कमी पडणार नाही. तुम्हाला खात्री आहे हे बघून. हे एवढं बघितलं ना असला कार्यक्रम असले कीर्तनकार एवढे विद्वान फार विद्वान लोक आहेत. गुणवान विद्वान असे लोक खरंच बघा नाही. पंढरपूरला बी होते कार्यक्रम कुठला पण खरोखरच इथं लई विद्वान लोक आले. फारच विद्वान. आणि कार्यक्रमाला बी सहकार्य भरपूर लोकांनी झाले.
खेड्यापाड्याचे पूर्ण असे तरुण तडफदार पोरांचं खूप सहकार्य आहे. इथं कुठलाच भेदभाव नाही गोर नाही, नाही, गरीब सर्व जाती धर्माच्या लोकांना समान. समान संधी कुठलाच जात भेद भोजन काही नाही. कक्षामध्ये इथं सर्वांना व्यवस्थित माऊलीचं साक्षात दर्शन या ठिकाणी आपल्याला अनुभवलं. अहो, साक्षात माऊलीचं दर्शन झालं, पादुकाचं दर्शन झालं म्हणजे ज्ञानेश्वर माऊली इथं साक्षात आहेत. एवढा मोठा कार्यक्रम खरंच बघायला नाही माऊली. आभारी आहे. धन्यवाद. असंच तुम्ही भेट देत जावा. हो हो असंच प्रयत्न करा. ही दुसरी आळंदीत होणाऱ्या काही दिवसाला तुम्ही बघा हे लातूरचं काय परिवर्तन आपल्या होईल. वारकऱ्यांचं प्रेम जर असंच राहिलं तर नक्कीच याहीपेक्षा मोठा कार्यक्रम हे संयोजक बंधू करतील. यामध्ये काही नाही, शंका नाही. बिलकुल होणारच. 100% होणार. लोकांची इच्छा आहे. धन्यवाद.